कॉन्ट्रा अँगल हँडपीस आहे, एरोटर हँडपीस. बेसिक माउथ मिरर यूज फॉर इंट्राओरल एक्झामिनेशन. ट्विझर तुम्हाला तर माहितच आहे, इकडून तिकडून काही सामान छोटं मोठं घेण्यासाठी, कॉटन रोल्स होल्ड करण्यासाठी. दिस इज कंडेन्सर. कंडेन्सर इज यूज फॉर कंडेन्सिंग द डेंटल सिमेंट्स इन टू द कॅव्हिटी लाईक शोन. स्पून एक्सकॅव्हेटर यूज करतात ज्या केरीज आपल्या एरोटरनी निघत नाहीत, सॉफ्ट केरीज किंवा अशा केरीज ज्या एरोटरच्या हँडपीसने जर समजा रिमूव्ह करायला गेलं तर त्याच्या स्पीडमुळे पल्पला इरिटेशन होऊ नये म्हणून ज्या केरीज मॅन्युअली काढायला पाहिजेत अशा सेन्सिटिव्ह जागेच्या केरीज काढण्यासाठी स्पून एक्सकॅव्हेटर यूज करतात. गुड मॉर्निंग, दिस इज डॉक्टर तेजस. आज मी सांगणार आहे RCT एक्सप्लेन. जास्त थिओरिटिकल नाही जाणार. बेसिकली RCT म्हणजे काय, जो आपला टूथ आहे. बेसिकली लेट सपोज हा एक मॅन्डिब्युलर फर्स्ट मोलर आहे. सपोज हा आतमधून केरियस आहे. केरियस म्हणजे कीड लागलेली आहे, त्याला बॅक्टेरियल इन्व्हेजन होऊन फूड लॉजमेंट झाल्यानंतर किंवा कोणत्या गोष्टीनंतर बॅक्टेरियल इन्व्हेजन झाल्यानंतर ज्यावेळेस ती कीड दाताचा आतमध्ये पल्प असतो, जसं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, ती कीड ज्यावेळेस दाताच्या पल्पच्या आतपर्यंत जाते, म्हणजे बेसिकली इथं दुसऱ्या साईडने गेलेली पल्प पशी गेली ज्यावेळेस कीड, त्यावेळेस आपला पल्प पूर्णपणे खराब व्हायला चालू होतं, नेक्रोटिक होतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यावेळेस पल्पला टच करते त्यावेळेस आपल्याला तो जो खराब झालेला पल्प आहे, इन्फेक्टेड पल्प, तो काढून, जो की थ्रू आउट ह्या कॅनल्सच्या बाहेर निघतो, आपला ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय जो आपल्या ह्या कॅनल्सच्या बाहेरून इथं आपल्या पिरियडोन्शियमशी कनेक्टेड असतो, तर त्याला आपण रिमूव्ह करावं लागतं. केमिकली, मेकॅनिकली कसं करून रिमूव्ह करावं लागतं. त्याच्या जागी बायोकम्पॅटेबल मटेरियल टाकावं लागतं. त्याचं नाव असतं गट्टापर्चने आपण फील करतो. त्या मटेरियलनी त्याला रिप्लेस करून त्याच्यावरती डेंटल सिमेंट कोणतंही लाईक कंपोजिट, जसं तुम्हाला माहित असेल GIC झालं, अमालगम झालं, दुसरे काय सिमेंट्सचे व्हरायटी आहेत, त्यांनी रिप्लेस करून त्याच्यावरती ज्यावेळेस आपण क्राऊन बसवतो, ह्या कम्प्लीट प्रोसेसला म्हणतात रूट कॅनल ट्रीटमेंट. त्याचे 3 आहेत फेजेस. पहिली फेज म्हणजे ऍक्सेस ओपनिंग. ऍक्सेस ओपनिंग म्हणजे बेसिकली आपण जो आपला इथून आतमधला जो पल्प आहे आतमधून, त्या पल्पला आपल्याला ऍक्सेस घेण्यासाठी आपण एरोटर हँडपीस घेतो. आपला एरोटर तुम्ही नॉर्मली बघितला असेलच. ह्या बरनी ज्यावेळेस आपण एक्सकॅव्हेट करेल ह्या दाताला मधून, लेट सपोज इथं कॅव्हिटी आहे आणि आपण ती कॅव्हिटी ज्यावेळेस काढल आतमध्ये पल्प चेंबर असतो, डायग्राम मध्ये दिसत आहेच पल्प चेंबर, आणि त्याच्या खाली आहेत रूट कॅनल्स. ह्या दाताला 3 रूट कॅनल्स आहेत सध्याला. 3 रूट्स आहेत. 3 रूट कॅनल्स किंवा 4 पण असू शकतात. तर त्या आपल्याला मेकॅनिकली आणि केमिकली काढाव्या लागतात विथ द हेल्प ऑफ फाईल्स. रोटरी फाईल्स आल्या आणि केमिकल्स इरिगेंट्स आले. पहिली स्टेप झाली ऍक्सेस ओपनिंग, म्हणजे हे ओपन झालं. दुसरी स्टेप म्हणजे बायोमेकॅनिकल प्रिपरेशन. बायोमेकॅनिकल प्रिपरेशन मध्ये आपण ज्या रूट कॅनल्स आहेत त्यांना ऍक्च्युअल मध्ये क्लीन करतो, म्हणजे फाईल्स, रोटरी फाईल्स आणि इरिगंट्सच्या युजने, म्हणजे सोडियम हायपोक्लोराइड, सलाईन, ह्यांच्या हेल्पने आपण, असं प्रोसेस मध्ये दिसतंय, त्या हेल्पने ज्यावेळेस आपण क्लीन करतो त्याला, तर त्या प्रोसेसला म्हणतात बायोमेकॅनिकल प्रिपरेशन, म्हणजेच BMP म्हणतो आपण बेसिकली. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप म्हणजे ऑब्च्युरेशन. ऑब्च्युरेशन मध्ये आपण काय करतो, तो जो क्लीन स्पेस आहे त्याला एक बायोकम्पॅटेबल मटेरियलनी फिल करतो, जेणेकरून जे आपण हे क्लीन केलेला स्पेस आहे त्याला फिल करण्यासाठी रबर लाईक मटेरियल असतं आणि ते आपण त्यामध्ये टाकून देतो. जेवढं प्रिपरेशन झालं आहे, जेवढं रूट कॅनलची लेंथ आहे, तेवढं आपण पल्प काढून टाकला, त्याच्या जागी दुसरे रिप्लेसमेंट म्हणून गट्टावरच्या भरून टाकतो आपण, त्याला म्हणतात ऑब्च्युरेशन. आता हे सगळं झाल्यानंतर आपण आपल्या टूथला फुल कव्हरेज रेस्टोरेशनची नेसेसिटी असते. फुल कव्हरेज रेस्टोरेशन म्हणजे दात आतून पोकळ झालेला असतो. आता पोकळच्या जागी आपण भरलेले, ठीक आहे, बट स्टील तो स्ट्रॉंग नसतो, त्याला वरून क्राऊन देण्याची गरज असते. असा जर समजा टूथ आपल्या सॉकेटमध्ये ठेवला तर तो विथस्टँड नाही करणार आपले जे ऑक्लोजल फोर्सेस आहेत, त्यासाठी आपल्याला एक पक्क रेस्टोरेशन म्हणून एक फुल कव्हरेज रेस्टोरेशनची गरज असते, त्याला आपण म्हणतो क्राऊन. क्राऊन म्हणजे पेशंट जे म्हणतात की कॅप बसवली डॉक्टरनी, जे वरची कॅप आहे त्या कॅपला म्हणतात क्राऊन. तो क्राऊन बनवण्यासाठी पुढची प्रोसेस आहे की आपण जेवढ्या आपण कॅव्हिटी तयार केलेली आहे, जसं साईडच्या व्हिडिओमध्ये दिसतंय, त्या कॅव्हिटीला आपण सिमेंटनी, डेंटल सिमेंट, भले ते कंपोजिट असो, GIC असो, अमालगम असो, त्यांनी आपण फिल करतो त्याला पूर्णपणे आणि त्याला सगळ्या साईडनी थोडं रिड्यूस करतो. वेगवेगळ्या क्राउन्सची वेगवेगळी कटिंग डेप्थ असते, ते वेरी करतं, वेगवेगळे क्राउन्स असतात. तर त्या पद्धतीनं आपण त्याला सगळ्या 5 साईडनी घासतो,
म्हणजे थोडं थोडं त्याचं कटिंग करतो आणि त्याच्यावरून त्याचं इम्प्रेशन झाल्यानंतर त्यावरती लॅब टेक्निशियन जे असतात आपले ते आपला क्राऊन बनवून देतात पेशंटसाठी. त्यामुळं फुल कव्हरेज रेस्टोरेशन साठी आपण क्राऊन देऊन टाकतो पेशंटला. ही बेसिक प्रोसेस झाली रूट कॅनल ट्रीटमेंटची.